वारंवार वीज जाणं ही सुधागड तालुक्यातील एक मोठी अडचण होऊन बसली आहे. त्यामुळे होतं आहे काय की बरंचसं आर्थिक नुकसान नागरिकांचं होतं आहे. कधीकधी विजेच्या बिलापेक्षा जास्त आर्थिक नुकसान त्यांचं होतं आहे. सुधागड तालुक्यातील नागरिक तसे शांत आहेत. डोक्यावरून पाणी गेल्याशिवाय ते कायदा हातात घेण्याची भाषा बोलत नाही. पण जर का ते आता असं बोलत असतील तर याचा अर्थ असा होतो की डोक्यावरून पाणी गेलेलं आहे. आता ही जी विजेची अडचण आहे ती सोडवायची असेल तर काय करायला पाहिजे तर प्रशासन म्हणजे महावितरणचे अधिकारी व लोकप्रतिनिधी म्हणजे आपले जे राजकीय पक्षातून आपण लोकप्रतिनिधी निवडून दिले किंवा जे आहेत त्यांनी एकत्र येऊन ही अडचण समजायला पाहिजे, चर्चा करायला पाहिजे, त्यावर उपाययोजना करायला पाहिजे आणि ही अडचण सोडवायला पाहिजे. मोर्चा, मारामारी, ठोकाठोकी यातून हा प्रश्न सुटेल असं काही दिसत नाही आणि यात नागरिकांची तशी काही चूक नाही आहे. लक्षात घ्या, या तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत ते वारंवार महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटतात, चर्चा करतात, परंतु त्यातून काही साध्य न झाल्याने आता नागरिक अस्वस्थ झालेले आहेत. आपल्या तालुक्यातील जे विजेचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, उदाहरणार्थ तेथील विजेच्या तार आहेत, पोल आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, हे सर्व जुनं झालं आहे आणि ते बदली करणं अपेक्षित आहे. आपल्या तालुक्यातील विजेची अडचण जर दूर करायची असेल तर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर बदली करायला पाहिजे आणि त्यासाठी लागेल बजेट म्हणजेच पैसा. आणि तो पॉलिसी डिसिजन आहे. पॉलिसी डिसिजन म्हणजे ते हा जो निर्णय आहे तो उच्चस्तरीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी घेऊ शकतात. येथील स्थानिक महावितरणाचे अधिकारी आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत यांच्या हातात काही नाही आहे. ते पॉलिसी डिसिजन घेऊ नाही शकत. हां, पण ते काय करू शकतात की इथे कशाची आवश्यकता आहे त्याचं एखादं प्रपोजल बनवून ते त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना देणं अपेक्षित आहे. म्हणजे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी पण आणि लोकप्रतिनिधींनी पण तसं कुठे होताना दिसत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न आमदार खासदार म्हणजे त्यांच्या वरिष्ठांकडे मांडून तो मार्गी लावायला हवा आहे. पण तसं होताना न दिसल्याने नागरिक आता अस्वस्थ झाले. जसं आपण महावितरणाच्या अधिकाऱ्यांना विजेचे प्रश्न विचारतो तेच प्रश्न लोकप्रतिनिधींना सुद्धा विचारायला हवेत. येथील लोकप्रतिनिधी माणूस म्हणून चांगले जरी असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी येथील नागरिकांचे प्रश्न वरिष्ठांकडे मांडणं अपेक्षित आहे आणि ते जर तसं तर करत नसतील तर काय फायदा. आपण आमच्या समस्या म्हणजे विजेची समस्या ही आमदार खासदारांसमोर मांडली का, त्यावर काय उपाययोजना केली का, हा प्रश्न येथील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना विचारून तर बघा. जे काही सत्य असेल ते समोर येईल. आजपुरतं इतकंच. उद्या आपण येथील इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वीज येते कुठून आणि वीज जाते का यावर